हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। पिपळाच्या झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी तळ्याच्या पायवर पिपळाचे झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी तळ्याच्या पाणीवर पिपळाचे झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी तळ्याच्या पायवर पिपळाचे झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी 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 हो तळ्याच्या पाणीवर पिपळाचं झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी तळ्याच्या पाणीवर पिपळाचं झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हो तळ्याच्या पाणीवर पिपळाचं झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हो तळ्याच्या पाणीवर पिपळाचं झाड नामदेव कीर्तन करी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी हाती सोन्याचे ताळ मोरदन खांदावरी। सद्गुरुदेव भगवान की जय। तर पहा सजनानो, म्हातारी आणि मात्र त्या चंपाबाईला घोर वनामध्ये नेलं। चंपाच्या सवे म्हातारी त्या वनाच्या ठाई राहत आहे। काही दिवस झाल्याच्या नंतर राजा उदयसेन म्हणतो आपल्या भामा कांचनाला, अगं भामिनी, अगं इच्छा आहे माझी शिकार करण्याला जाण्याची, इच्छा आहे माझी शिकार करण्याला जाण्याची। पंचरत्नाची आरती भामा कांचनानं केलं। आनंद प्रेमाने भामा कांचनाने भरताना लाव वाढलं। राजा घोड्यावर बसला, मागे मागे प्रधान समोर समोर राजा शिकार पाहण्याला जात आहे। चालला 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 घोर वनामध्ये निघून चाललं। शिकार पाहू लागला पण शिकार काही डोळ्याला दिसत नाही। प्रधानाला म्हणतो, बेटा प्रधाना, सोड माझी प्रधा घेऊन तू वेगळ्या मार्गाने जा, आणि मी एकटा म्हणे वेगळ्या मार्गाने जातो। त्यावेळेला प्रधान म्हणतो, राजा व्याघ्र हुर हुर करती लावे पाया पासी जळती गा, अरे हा व्याघ्र हुर हुर करती लावे पाया पासी जळती राजा, अला घोर वनाच्या ठाई कोणी कुणाच्या नाही। पण करावं काय, राजा बोले दाढी हरण त्याच्या कर्तव्याला। अखेर मध्ये प्रधानाला मानावं लागलं। प्रधान प्रधा घेऊन वेगळ्या मार्गाने निघाला आणि राजा एकटाच निघाला
रे शिकारीला पण करावं काय करम काली काले नाही टलता करम काले काले नाही टलता करम काली काले नाही टलता करम काले काले नाही टलता 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 या कार्य मोती द्याचारी लेखमी देणारे भाई करवता लेखमी देणारे भाई कर्म काले कमी देनारे तो करते हैं कोशिश बाबा हो जाते हैं फेल हमारी नहीं सकता है उस मालिक किसी को हंसाता भगवान किसी को रुलाता अरे है किसी को बनाता तो है किसी को बिगाड़ता तो कर्म ही न सागर भय लगी मोतियन की हाथ लगाया गुंगा भया अजी है किस्मत ये लिहले संजीती का ये लिहले संजीती 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 कभी के नाकल पांची गाना देवा कभी के नाकल पांडे गाना देवा कभी के नाकल पांडी गाना देवा कभी के नाकल पांडी गाने तो के नाकल पांडी गाना देवा कभी के नाकल पांडी तर जे संतीती कधी चुके ना घोरवनामध्ये शिकार पाहता आतमध्ये घोरवनामध्ये निघून चाललं शिकार पाहू लागले पण शिकार काही डोळ्याला दिसत नाही शिकार पाहतानी राजाच्या कंठला मला प्राण तो डाटलावर नाम राजाची शिकार राहिली वेगळी पाण्यासाठी त्राई झालं का पडू लागलं का उठू लागलं भगवंताची आठवण करून डोळ्यातून असूनच्या धारा वाहतानी राजा उदर्शन धडधडा रडत आहे कायचे केले आईचे वरा आणि माझ्या नशिबाला फेरा आणि माझी नावे आता पार करावे लई वेळचा केलं धावा आणि अजून नाही आले कमी ना भूलू तेरा नाम गुरुजी मरते गवतन कभी ना भूलो 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 तेरा नाम गुरुजी मरते गवतन हो सवा देवन के देव तुम्ही हो देवन के देव तुम्ही हो सवा देवन के देव तुम्ही हो देवन के देव तुम्ही हो सब साधन के
ना भूलू तेरा नाम गुरुजी मरते मत कभी ना भूलो तेरा नाम गुरुजी मरते मत कभी ना भूलो तेरा नाम गुरुजी मरते हर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः राजा रडता रडता बेजार झाला आणि वनाच्या ठाई एका झाडावर चढलं झाडाच्या खांद्यावर बसून चारही बाजूला पाहता पूर्व पक्षी उत्तर आणि चारही भागाला पाहतो पण पाण्याचा शोध काही लागत अरे पाणी होता पण देवानं अल्प करून दिलं कारण की कर्महीन सागर भय लगी मोती अनकी ढेर और हात लगाया दूंगा भया तो है की समत जे जे लिहिले संचिती आणि मग कधी चुके ना कल्पनी पाहता पाहता राजा देवाची आठवण करून त्या झाडावरती रडताय रडता रडता बेधान झालं काही दुरीवर लक्ष गेला एक गवताची कुटी दिसू आली आणि त्या कुटीमधून धुवा निघू लागला आता राजाने त्या धुव्याला पाहिलं त्या कुटीच्या शेंढ्याला पाहिलं ना राजाच्या मनामध्ये कल्पना निर्माण झाली जरूर म्हणे देवा ह्या वनाच्या ठाई कोणी साधू महात्मा असेल वैरागी ब्रह्मचारी राहत असेल आणि जरा याच्या कुटीमध्ये जरी गेलं तर मला पाणी मिळाल्यावर तू राहणार नाही असा विचार राजाने केला पळ तुटत त्या कुटी त्या जवळी जाऊ लागला पण त्याच कुटीमध्ये ग ते म्हातारी आणि चंपा होती म्हातारीला पाहता बरोबर राजा म्हणतो आई अग आई ग माझे आई माझे आई माझे आई म्हातारी मागे फिरून पाहू लागली दादा तुम्ही कोण रे कोण्या गाडीसाठी राहणार तुम्ही ना सांगावे सतवरी माझ्या फुलावर नगराच्या उदसेन राजा आनंदाने प्रजा झाले माझे आई म्हणे मी शिकारीला आलं कंठ माझ्या शोकला प्राण माझा अडकला पाज मला पाणी कर माझ्या प्राणाचं रक्षण त्यावेळेला म्हातारीला गेल्या दिवसाची आठवण आली ह्यात पाप्यानं म्हणे माझ्या नागसेनाचं अपमान केलं घोर रणामध्ये आणि मात्र छातीवर बसलं आता ह्या अपमानाचा मी बदला घेतल्या वाटून राहणार मागच्या द्वारी होती चंपाला बोलावलं चंपा अगे चंपा मागच्या द्वारी होती धावत चाली काय आई ज्या भरा बेटा म्हणे आतमध्ये खुटीला म्हणे पाण्याची तुंबडी टांगली आहे म्हणे पाण्याची तुंबडी घेऊन ये धावतच गेली पाण्याची तुंबडी घेऊन आली आणि 16 गाडे विद्याची किल्ली गा म्हातारीच्या ओट्यामध्ये होती 16 गाडे विद्याची किल्ली ओट्यामधून काढली आणि त्या पाण्याच्या तुंबडीमध्ये बुडवली आणि घे ग म्हणे हे तुंबडी आणि ह्या राजाला पाणी पाज तेव्हा चंपा म्हणतो आई असा नको करू ग अहो नको कोकू या राजावरी आई घात या राजाचा करू नको पापाची वासना नको राहू डोळा पापाची वासना नको राहू पापाची वासना नको पापाची वासना नको राहू डोळा पापाची वासना नको राहू
त्याहून आंधळा भराचनी. त्यावेळेला म्हातारी म्हणतो चंपा तुला समज नाही. अगं आली वेळ मोठी अवघड, अहो व्यर्थ राहील का ग राहील का. आणि हातामधून गेली संधी मग पुन्हा येईल का. अगं ह्याच पाप्यानं म्हणे तुझ्या वडिलाचा घोर रणामध्ये अपमान केलं, छातीवर बसून मारण्याचा प्रयत्न केला. पापीन तू विसरली का. नाही विसरली आहे. मग काय करते मागे पुढाचा विचार करू नको. पाण्याची तुंबडी घेऊन राजा पाशी गेली. राजाला म्हणतो दादा काय भांडे वगैरे आणलं. बाईंनी शिकारीला आलं भांडे कशाला आणणार. राजानं काय केलं पाहे प्रसादाची वाट ना घ्यावी दोनिया. राजानं तर हाताची आजोरी बनवलं. चंपाबाई पाणी सोडू लागली ना राजा पाणी घेऊन लागला. पाणी पितानी राजाला मोहनी लागली. अन बुद्धी भक्त झाली त्या राजाची. बुद्धी भक्त झाली त्या राजाची. बुद्धी भक्त झाली हो त्या राजाची. सद्गुरुदेव भगवान. हा त्याचप्रमाणे आपले शांताबाई गायधने यांच्याकडून 10 रुपयाचं दान, राकेश भाऊ गायधने यांच्याकडून 10 रुपयाचं दान, योगेश भाऊ गायधने यांच्याकडून 10 रुपयाचं दान, निखिल भाऊ गायधने यांच्याकडून 10 रुपयाचं दान, रुद्र भाऊ गायधने यांच्याकडून 10 रुपयाचं दान, श्यामकलाबाई मेंढे आणि ग्राम कालीमाटेवाली यांच्याकडून 20 रुपयाचं दान दिला त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे इमलाबाई फुंडे ग्राम देवा टोलावाली यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचं दान. हरिकीर्तनाला त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे पूर्णाबाई हेमणे त्या मागणीकडून या भजनी मंडळाला 10 रुपये जाणारे आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाप्पा डबल लागले तरी नाही. त्याचप्रमाणे संजय भाऊ पाऊल जगडे यांच्याकडून 20 रुपयाचे दान आले आहेत आणि यांची फरमाईश आहे तुकाराम महाराजाचे अभंग. नाही रे नाही कुणाचे कोणी. पंढरीनाथ भगवान की जय. हा आपल्यापाशी वेळ कमी आहे काही हरकत नाही. एका कडव्यात बोलून देतो. पुंडलिका वरदेव ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी.
कुणाचे सगळे सोय बहीण कुणाचे भाऊ कुणाचे नाही कुणाचे सगळे सोय नाही कुणाचे सगळे सोय रे नाही कुणाचे नाते रे नाही कुणाचे सगळे सोय नाही कुणाचे नाते नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही म्हणून मग असं म्हटलं नाही कुणाही देवा कोणी कुणाचे कोणी नाही देवा जीवाचा सनाती मुले बाळ नाती सद्गुरुनाथ महाराज की जय त्यावेळेला पहा पाणी पितानी राजाला मोहनी लागले आणि बुद्धी भ्रष्ट झाली त्या राजाची 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 पाणी पितानी राजाला मोहनी लागली आणि बुद्धी भ्रष्ट झाली त्या राजाची चंपा पाहतो राजाकडे आणि राजा पाहतो चंपाकडे आणि चंपा अशी दिसू लागली राजाला जशी लागली इंद्राची परळी आणि होती कशी धड नाही मुस्कुळ ना गाड्याच्या आसपूर बापरे म्हणे अघे चंपा काय राजा अग तू हो माझी राणी मी होतो तुझा राजा आनंद प्रेमाने राज करू त्यावेळेला मोठ्या प्रेमाने चंपा म्हणतो राजा तुझ्या दोघ्या राणी आहेत तरी पण म्हणे तिसरीची आवश्यकता कशाला आहे राजा म्हणतो चंपाला चंपा दोघ्या मिळून तिसरी लेख आणि तिघ्या मिळून भरता एक अगं भरतानाचा कराले भोळा आणि तिघाई बसाल मागे भोळा आणि जोपर्यंत म्हणे दोघ्या मिळून तिसरी लेख होत नाही हा संसार कधी चालू शकत नाही ठीक आहे म्हणे राजा मी तुला आपला पती मानी पण माझे 3 वचन आहेत माझ्या आल्यावर लग्न माझ्याशी लावावे आणि भामा कांचनाला घराच्या बाहेर काढावे आणि जो म्हणे माझ्या उधरातून बाळ जन्म घेईल पूर्ण राजधानी माझ्या बाळाच्या नावावर करून द्यावे मोठी हुशार आहे असा पटत असल तर सौदा करा आणि नाहीतर पुढच्या गलीची रस्ता धरा आता राजाला मोहनी लागली होती राजा म्हणतो काही हरकत नाही अगं चाल म्हणे तो हरी कर आता का पाहता चंपा बाईनं नवनाट सिंगार केली देख मेरे धनी माई कशी बनी बापरे अशी दिसते म्हणे चकने का झमनेला माता मायच्या सामने आता चंपा बाईनं तयारी केली लावून घोड्यावर बसली मन रूपी घोडा विवेगाचा घोडा जमून मारला घोड्या आता घोडा मार्गाला लागला आणि चंपा मागे फिरून पाहून डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहलाय अगा कन्याचा सूर्याला जाय कन्याचा सूर्याला जाय कन्याचा सूर्याला जाय कन्याचा
सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय मागे पळतोन पाय 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 मागे पळतोन पाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय मागे पळतोन पाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय मागे पळतोन पाय मागे पळतोन पाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय मागे पळतोन पाय मागे पळतोन पाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय होते पैसे झाले माझ्या जीवा 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 तेव्हा भेटतील केसवा 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 तेव्हा भेटतील केसवा तेव्हा भेटतील केसवा कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय मागे पळतोन पाय मागे पळतोन पाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय कन्या सासुऱ्याला जाय मागे पलटून पाय कैसे झाले माझ्या जीवाना केव्हा भेट सिदरे अर्ध्या मनामध्ये आणि मात्र राधा गेला प्रधानाती लक्ष पडलं प्रधान म्हणतो सर्व नोकर चाकराला चालणारे बाबा आमच्या राजाला अशी शिकार मिळाली म्हणे अशी शिकार कोण्या राजाला कधी मिळाली नाही सामोर सामोर राजा मागे मागे प्रजा आणि येऊ लागले त्या फुलावर नगरा सायंकाळचं वेळ झालं भामिनी म्हणतो लहान बहिणीला बाई अजून आमचे पती काय आले त्यांना ग म्हणे वर माडीवर जाऊ अनावनाच्या मार्गाला पाहू ग दोघा बहिणीचा एक विचार झाला ना जाऊन माडीवरती ग पाहू लागल्या वनाच्या मार्गाला राजा माढीच्या जवळ आला घोड्यानं मारला आवाज मामा कांचना समजल्या चाल भाई आमचे पोती आले ग चाल बाई करून पंचरत्नाची आरती आणि आपल्या भरताळाला दडदड दडदड खाली उतरलं पंचरत्नाची आरती केलं चंदन पाठ लावलं आणि पहा राजा घोड्या खाली उतरला पाठावर उभा झाला भामा कांचना चरण वंदन करत आहे आरती त्यांना मागेऊन निघाली चंपा आता चंपाला पाहता बरोबर कांचना घाबरली आणि भामिनीला बाई म्हणतो हे कोण आहे ग बाई घाबरू नको ग दोघ्या मिळून तिसरी आणि तिघ्या मिळून भरताच्या करून भोळा
तिघ्या बहिणी बहिणी बसून मारे पुढा. आनंदाने चंपाचे यांनी चरणवंदन केलं, आरती वहायला आपल्या हृदयाला लावलं आणि बहीण मानलं. आनंदाने चौघे जीव राहू लागले. पण काही दिवस झाले, चंपाबाई आली घरामध्ये. 6 महिने झाले आणि राजाच्या मोठ्या भामाराणीला गर्भ समावला. 4.5 महिने गर्भाला झाले. 4.5 महिने गर्भाला झाले. भामानी चंपाबाई घरामध्ये आली. 6 महिने झाले आणि चंपाला विचार पडला, आपला आपण करावा विचार करावा. विचार आपण करावा विचार करावा. आपला आपण करावा विचार करावा. विचार आपला आपण करावा विचार करावा. तोरा भैया पार भावा सेंदो भावा सेंदो. तोरा भैया पार भावा सेंदो. तोरा भैया पार भावा सेंदो भावा सेंदो. तोरा भैया पार भावा सेंदो. अगा तोरा भैया पार भावा सेंदो. 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 चंपाबाई मोठ्या प्रेमाने विचार करू लागली. 6 महिने झाली म्हणे हा घरामध्ये आली आणि माझ्या बहिणीला म्हणे सौत्या. 4.5 महिने गर्भाला झाले. यासाठी म्हणे आपला आपण करावा विचार करावया पार भाव सिंधू काल करे सो आज कर आज करे तो अभी और पल में प्रलय हो जाएगा. बहुली करेगा कब. आणि वेळ देवा मोठी अवघड व्यर्थ जाईल का. आणि मग माझी गेली संधी हातामध्ये पुन्हा येईल का. आनंदाने हिने विचार केला ग. रात्राच्या वेळेला खानपान वगैरे झालं. भामाराणी आपल्या कमऱ्यामध्ये, कांचन आपल्या कमऱ्यामध्ये आणि चंपाबाई म्हणतो राजाला, राजा काय ग चंपा. देवा म्हणे आता माझे वचन मला वापिस करा. मागना ग काय मागते. उद्याचा मंढा परवाचा लग्न. पण लग्न माझ्याशी लाभावे नाथा. लग्न माझ्याशी लावावे. आणि भामा कांचनाला घराबाहेर काढावे. घराबाहेर काढावे. घराबाहेर काढावे. घराबाहेर घराबाहेर काढावे. घराबाहेर काढावे. घराबाहेर काढावे. घराबाहेर काढावे. उद्याच्या मंडा स्वामी परवाचा लग्न. लग्न माझ्याशी लावावे आणि भामा कांचनाला घराच्या बाहेर. पण राजाने किंचित विचार केलं नाही. एका चाकराला बोलावलं. चाकर धावत झालं जा रे. 100 म्हणे 200 नौकर चाकर म्हणे गावच्या आखरावर घेऊन जा आणि रातभरामध्ये एक माळी तयार करा. आता राजा बोले झाली हल्ले त्या करत रातभरामध्ये माळी तयार झाली. का रात्र होती. सूर्य उदय झाला. राजा कचेरीमध्ये बसला टोन मुकाणा करत आहे. भामा कांचना जागृत झाल्यानं आपापल्या कमऱ्याच्या बाहेर निघाल्या. कमऱ्याच्या बाहेर निघाल्या. भ्रमण करताना लक्ष भरतारावर पडला. आणि भामा कंचना बहिणी बहिणीने दोघाईने विचार केला. चालना बाई, अगं अशी संधी आम्हाला कधी मिळाली नाही ना. आज दिवस म्हणे पौर्णिमेचा चंद्रमा शोभा गगनाची. आज म्हणे सुंदर प्रसंग आहे. चालला ग भरताराचे चरणवंदन करू. राजा जवळ जाऊ लागले म्हणे नाथा मला चरणवंदन करू द्या. तेव्हा राजा म्हणतो चांढारी आता तुमचा अधिकार काय
काही राहिला नाही. अधिकार म्हणे चंपाचा झाला, आज आहे मंढा उद्या आहे लग्न. पण आता तुम्ही ह्या माडीमध्ये राहू नका. पहा म्हणे येथून त्या माडी दिसते, दोघाही वहिनी वहिनी म्हणे त्या माडीमध्ये निघून जा, सगळी व्यवस्था म्हणे त्या माडीमध्ये राहा. शब्द ऐकता बरोबर भामा कांचना थर थर कापू लागले. थर थर कापत आणि डोळ्यातून सुरत्या धारा वाहू लागल्या आणि भामा कांचना धड धड हरळाया लागला. एवढे दिवस झाले स्वामी तुमच्या पाठीमागे, पण आजपर्यंत हा प्रसंग आणि हा वेळ आणि हा शब्द आम्हाला कधी मिळाला नाही. तेव्हा आमच्याशी काही चुका घडल्या असतील आम्हाला क्षमा करा, पण आपल्यापासून आम्हाला दूर करू नका. तुमच्या वाचून आमच्या नाही कोणी नका दोगती ठेवा स्वामी, नका अधोगती ठेवा देवा स्वामी, नका दोगती हो देवा स्वामी, घरातून काढता स्वामी समजवू लागल्या, रिझवू लागल्या, मांडवू लागल्या, पण राजा काही मानत नाही. धरलं घोड्याचं चाबूक, मार मारू लागला, मारत 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 साऱ्या गावातल्या लोक पाहू लागला. मारत 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 नेला गावच्या आखावर जे माडी तयार होती नेऊन त्या माडीमध्ये ढकलून दिलं. खबरदार म्हणे कधी परतून घराला वापिस आले तर जिवंत ठेवणार नाही. एवढा शब्द बोलून राजा घराशी वापिस आला. आणि भामा कांचना एकामेकाच्या धरली गळ्याला, आणि बहिणी बहिणी रडतो काय धडधडा. कर महिना सागर भय लगी मोती नकी, अजी हात लगाया गुंडा कैसे केल्या ईश्वरा आणि आमच्या नशिबाला. आता इकडे लग्नाची तयारी होऊ लागली. लग्नाची तयारी होऊ लागली तर राजाच्या वाड्यामध्ये 10 मंडप लागले. 4 जणी झाल्या सवासन, 21 पायऱ्याचा गबवला बाप नाही त्या नवरदेवा. तुका म्हणे नवर देवा, तुमचा अनुभव तुम्हीच लावा. तुका म्हणे नवरदेवाना तुमचा अनुभव तुम्हीच लावा. आता 10 मंडप मध्ये 10 इंद्रिया, बरोबर. 9 इंद्रिया खुला जब स्वयं में लगा है ताला, और हाथ पकड़ कर गुरु ले जाए तो खोले भ्रांति का ताला. लग्न वैराग्याचे झाले 10 मंडप लावले. 4 जणी सवासनी. 4 जणी सवासनी म्हणजे कोणत्या? जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुरिया. 4 जणी सवासनी ना देव बसला आसनी. मग ते लागली उन्मुनी. 5वी नवरीची माये आणि बिना भरतानी चैतन्य माया. आणि 21 पायऱ्यामध्ये हा झाला बौला, आणि ह्या भोवल्याच्या मागे लागल्या 21 पायऱ्या मध्ये बोवल्याला 21 पायऱ्या. 21 पायऱ्याच्या बोवला बापन आई नवऱ्याला. तुका म्हणे गा नवर देवा, आणि तुमचा अनुभव तुम्ही लावा. तर भारी आनंदाने राजा नवरदेव झाला, चंपाबाई नवरी झाली. आणि का पाहता सर्व गणोगणीचे राजे आले, गणगोत्र आले, हातामध्ये अक्षदा मिळाली. लग्नाचा वेळ झाला. झाले
सजती लग्न वधूवर यथा लग्नासया मंडपी आला सर्व समाज धरुणी देतात सावनी घेई नित्यव्रता सुकृती करण्या कुर्या सदा मंगल पाच श्लोकाने सावधान केला आणि लग्न लावला मंडपात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचा वासी लग्न देवाचे लागत सोन्याचा वासी लग्न देवाचे त्या पंढरपुरात काय वाजत गाजत त्या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्या चांदीचे वासिंग लग्न देवाचे लागत सोन्या चांदीचे वासिंग लग्न देवाचे लागत पंढरपुरात काय वाजत गाजत पंढरपुरात काय वाजत गाजत चांदीचे वासिंग लग्न देवाचे लागत चांदीचे वासिंग लग्न देवाचे लागत असे रुक्मिणी बाबारी झाली असे रुक्मिणी बाबारी झाली विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली असे रुक्मिणी बाबारी झाले असे रुक्मिणी बाबारी झाले विठुरायाची नवरी झाले विठुरायाची नवरी झाले असे रुक्मिणी बाबारी झाली असे रुक्मिणी बाबारी झाली विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली असे रुक्मिणी बाबारी झाले असे रुक्मिणी बाबारी झाले विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली भीमराजाची कन्या एक देखाया देखनी लाखात एक 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 देखाया देखने लाखात एक देखाया देखनी लाखात एक देखाया देखने लाखात एक देखाया देखने लाखात एक हमें महाबाबरी आपल्या रुक्मिणी बाई बाबारी झाली विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली असे रुक्मिणी बाबारी झाले असे रुक्मिणी बाबारी झाले विठुरायाची नवरी झाले विठुरायाची नवरी झाली रुक्मिणी बाबारी झाली असे रुक्मिणी बाबारी झाली विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली असे रुक्मिणी बाबारी झाले असे रुक्मिणी बाबारी झाले विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली हा देवेंद्र भाऊ मेंढे काळी मातेमध्ये आमच्याकडून विसरून जातं आणि त्यांची फरमाईश आहे तुझ्या गावाचं नाही का तीर्थ तुम्ही कामा कशाला फिरतो आणि यांची फरमाईश आहे जवाई समजवा देशी दारूला जवाई समजवला देशी दारूला समजवला देशी दारूला जवाई
जवाई समजवला देशी दारूना जवाई समजवला बाई देशी दारूना जवाई समजवला देशी दारूना जवाई समजवला देशी दारूना जवाई समजवला देशी दारूना दिवाळी समजवला हाळा गोळाना दिवाळी समजवला हाळा गोळाना दिवाळी समजवला हाळा गोळाना दिवाळी समजवला हाळा गोळाना दिवाळी समजवला आई हाळा गोळाना दिवाळी समजवला 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 हाळा गोळाना दिवाळीला समजवला हे रमलवले ना दिवाळीला समजवला हे रमलवले ना दिवाळी समजवला हे रमलवले ना दिवाळी समजवला हे रमलवले ना असे रुक्मिणी बाबारी झाली ग असे रुक्मिणी बाई बाबारी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग रायाची नवरी झाली ग असे रुक्मिणी बाबारी झाली ग असे रुक्मिणी बाबारी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग सर्वनाथ महाराज हा त्याचप्रमाणे आपले हरिभक्त प्रायण त्याचप्रमाणे हस्तकलाबाई चुटे मोरवाई निवासी यांच्याकडून 21 रुपयाचे दान आले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा त्याचप्रमाणे भव्यांश भाऊ गायधने यांच्याकडून सुद्धा हरिकीर्तनाला 10 रुपयाचा दान दिला. त्यांना धन्यवाद. भगवंतांची मनोकामना पूर्ण करे. आणि त्या हंसकलाबाईचे म्हणणं काय आहे? सोन्याच्या डोरला बाजूला काळा मणी ग आव सोन्याच्या डोरला बाजूला काळा मणी ग सुख ठेव देवा कुंकवाचा धनी ग सुखी राय माझ्या कुंकवाचा धनी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळा मणी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळा शुक्राय माझा कुंकवाचा धनी ग शुक्राय माझा कुंकवाचा धनी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळे मणी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळे मणी ग सुख ठेव देवा कुंकवाचा धनी ग सुखराय माझा कुंकवाचा धनी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळे मणी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळे मणी ग सुखराय माझा कुंकवाचा धनी 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 ग सोन्याचा डोरला बाजूला काळे मणी ग सोन्याचा डोरला बाजूला काळे मणी ग सुखराय माझा कुंकवाचा धनी ग सुखराय माझा कुंकवाचा धनी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळे मणी ग सोन्याच्या डोरला बाजूला काळे मणी ग सुखराय माझा कुंकवाचा धनी ग सुखराय माझा कुंकवाचा धनी ग सद्गुरुदेव भगवान की जय. पुंडलिकावर दे ज्ञान दे गोपाल कृष्ण भगवान की जय. तर पहा इकडे सगळ्या भामानी कांचना गावचे आखराव रडत आहे. राजा उद्दर्शन आणि चंपाबाईचं पुर्या सदा शुभमंगल सावधान. आनंदाने लग्न वगैरे लागलं. 10 नादाचा नाद वाजू लागला. भावा
बाईच्या कानावर झंकार गेलं आणि पश्चाताप करू लागले. पाय बाई, आपण किती अभागी आहोत, किती मध्ये कांढाळी आहो ग. थाटा बाटाने बहिणीच्या लग्न लागला आणि नाही आम्ही पापिनी बहिणीचे लग्न लावला. कशी विपदा आली बहिणी आमावरी आणि नाही बाळाची आमती भर ताराला दया आले. कैसे केल्या इतवरा आला आमच्या नशिबाचा फेरा. आता त्या गावच्या आखरावर राहू लागल्या. लग्न वगैरे झालं. 8-15 दिवस झाले. चंपाबाई घरी राहू लागली आणि राजा राज दरबाराला जाऊ लागला. बाबा कांचनाने विचार केला, चाल ना ग बाई म्हणे घराला जाऊ. भरताराला तर दया नाही आली आणि आमच्या बहिणीला कधी म्हणे आमची दया आली तर आमच्या जीवाचा स्वार्थ झाल्या वाचून राहणार नाही. असा विचार दोघाई बहिणीने केला. आणि गावच्या आखाड्यावरून जेव्हा माडीकडे येऊ लागल्या, लोखंडाच्या माडीवर चंपा होती आणि ह्या चंपाने विचार केला, देवा म्हणे हा माझ्या घराकडे येत आहे आणि माझ्या घरामध्ये जरी घुसल्या माझ्या घरात घुसेल हरी आणि मग निघेल कोण्या वारी. यासाठी आपला आपण करावा विचार. ह्या पार भव. या चंपाबाईनं मनरूपी मुसळ तयार केली आणि दरवाजावर आडवी झाली आणि का मार मारू लागली त्या भामा कांचनाला. अरे अरे, भामा कांचना घरून निघाल्या. बहिणा चंपाला समजवण्याला. भामा कांचना घरून बहिणा चंपाला समजवण्याला. भामा कांचना घरून निघाल्या. बहिणा चंपाला समजवण्याला. भामा कांचना घरून निघाल्या. बाबा कांचना घरून निघाल्या. बहिणा चंपाला समजवण्याला. 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 चंपा मुसर घेऊन आले. चंपा मुसर घेऊन आले. दोघा बहिणीला मारू लागले. दोघा बहिणीला मारू लागले. दरवाज्यावर आडवी झाली भामा कांचनाला. मुसरावरी मार मारू लागली भामा कांचना. चंपाच्या हाताला धरतो, पहाला धरतो. रडू लागल्या, भुकू लागल्या, समजावू लागल्या, पण ह्या पाठीला दया काही येत नाही. दोघ्या बहिणीला मारू लागली. दोघ्या बहिणीला मारू लागली. दया नाही बहिणीची आली. दया नाही बहिणीची आली. दया नाही बहिणीची आली. दया नाही बहिणीची आली. भामा कांचना घरून निघाल्या. बहिणा चंपाला समजवण्याला. 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 भामा कांचना घरून निघाल्या. समजवण्याला. भामा कांचना घरून निघाल्या. बहिणा चंपाला समजवण्याला. भामा कांचना घरून
मारली मुसरावरी अंगाचे वस्त्र फाटू लागले अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या पण पापींना दया काय रडत भुकत गावातून निघाल्या आणि जाऊन गावच्या आकडावरी करून भगवंताची आठवण मामा कांचना धडधडा लागल्या ज्यांना नाही कोणी देवा तो पडधारणी देवा तो पडधारणी आता ह्या रडत निघून चालल्या पण चंपाने विचार केला बरा झाला म्हणे आज मार मारणी वापिस निघून गेल्या आणि उद्या कधी आल्या तर घराच्या बाहेर निघणार नाही यासाठी आपली हुशारी आपण करून घेणे आवश्यक आहे त्या चंपानं का केलं घाचे वस्त्र भांडलं गाढाचे मास हिरव्या रक्ताच्या धारा वाहू लागल्या मोडकीच घाट फाटकीच कतडी आणि जाऊन एका कोणत्याला बसले सायंकाळचा वेळ झाला राजा उद्दसेनं घराला वापस आला चंपा चंपा म्हणून हा का त्या चंपाला मारू पण चंपा काही बोल आतमध्ये जेव्हा जाऊन पाहतो एका कोपऱ्यामध्ये बसली रक्ताच्या धारा वाहताय अंगाचे वस्त्र फाटून आहे आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत सत्य सांग चंपा अगा तुझी दुर्दशा कोणा केली सत्य सत्य सांग म्हणे कोण्या पापानं म्हणे हे दुर्दशा केली ग मी आता त्याला फाशी देऊन मार मारल्या वाचून राहणार नाही तुमच्या भामा कांचन चालून आल्या घरी भामा कांचना गावच्या घरावरून चालून आल्या घरी आणि मला मारेला नाथा मारेला मुसरावरी 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 मला मारेला हो मारेला मुसरावरी मला मारेला नाथा मारेला मुसरावरी मला मारेला मारेला मुसरावरी मला मारेला मारेला मुसरावरी मला मारेला नाथा मारेला मुसरावरी मला मारेला हो मारेला मुसरावरी मला मारेला हो मारेला मुसरावरी मला मारेला हो मारेला मुसरावरी अब बोले झूठ बोले कौवा काटे काले कौवे से और अब मैं मायके चली जाऊंगी तुम देते भामा कांचनाचा नाव ऐकता बरोबर राजा मनामध्ये क्रोधावला पाठीवर होती भभूतीची डब्बी मांडली डब्बीला जेबामध्ये भरला जल्हाद आला म्हणतो जल्हाद झाला तयार करणार चाल म्हणे गावच्या आखरावर जल्हादाने रथाला तयार केला राजा बोले दाढी हाले त्यांच्या कर्तव्याला रथावर बसून गावच्या आखरावर जेव्हा त्या माडीकडे जाऊ लागलं आणि त्या माडीला खिडकी लागली होती ग त्या खिडकीमधून भामा कांचना दर दिवस पाहत होत्या भरतार येत आहे आमच्या भेटीला म्हणी आणि आठवण आमच्या भरताराला आमची आली चाल करून बाई पंचरत्नाची आरती नाही आपल्या भरताराला वो भारती सद्गुरुनाथ महाराज पंचरत्नाची आरती बनवला तंधन पाठ लावला एका बाटलीमध्ये पाणी लावलं राजा रथा खाली उतरला पाटावर उभा झाला भामा कांचना चरण वंदन करत आहे घेऊन योग सदा मस्तकासी लावती भामा कांचना सदा मस्तकाला लावतो ना राजानं काटेला जे भाकून डबीत हाडलं आणि भाबूत हातावर वपकलं दोन बुंद पाणी सोडलं तर हातावर ग आणि चंदनासारखं भरलं हाताच्या भोवत भामा कांचनाच्या दोन्ही डोळ्याला लावला ना डोळ्याचे फोड्याला पापीचे डोळ्याचे फोड्याला पापीचे डोळ्याच्या फोड्याला पापीचे डोळ्याच्या फोड्याला पापीचे पापीने डोळ्याच्या फोडला पापीचे डोळ्याच्या फोडला पापीने डोळ्याच्या
केला ना डोळ्याचा आमचा प्रकाश गमावला राजा जल्हादाला सांगतो जल्हादा जो घाला रथावर बसवा आणि घोर उन्हामध्ये न्या आणि एक म्हणे वारली वीर आहे त्या विहिरीमध्ये ढकलू राजा बोले दाढी हा आणि त्याच्या कर्तव्याला जल्हादाने जो घाला रथावर बसवलं वन्हाचा मार्ग लागलं नेऊ लागलं हो वन्हामध्ये नेलं ना एक वीर होती त्या विहिरीच्या तटावर उभे केलं भामायानी कांचनाला विहिरीमध्ये ढकलून दिला भामायानी कांचनाला विहिरीमध्ये ढकलून दिला भामायानी कांचनाला ढकलून दिला आता जशाच्या विहिरीमध्ये पडू लागल्या विहिरीमध्ये पडताना देवाची आठवण करू लागली कान फुकनी मंगनी भई बिहाव रहे बहुदूर अलकपुर से शादी होगी अजी तब होगा त्या वेळेला त्या विहिरीमध्ये पडताना एकामेकाच्या बहिणी बहिणी हात धरल्या डोळ्याच्या आंधळ्या पोटी गर्भाची छाया आवाज मारू लागले भगवंताला भगवंता डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे पाण्यावरी नाव पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी लाव
पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव ढग डोले माझी पाण्यावरी नाव पाण्यावरी नाव पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव माझे पाण्यावरी नाव पाण्यावरी नाव पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव द्रौपदीच्या संकटावर धावून आला भक्त प्रल्हादासाठी नरसिंह झाला सर्व कार्य केला देवा तरी नाही ठावरे पंढरीच्या पांडुरंगा वेगळी वेगळी धाव ज्याच्या नाही कोणी देवा तो पडला रे आणि जे कारण झाले गांजले त्यासी म्हणावे आपले पहात्या विरेला पाणी होता विरेच्या पाणी भगवंताच्या कृपेने पाताळाला गेलं आणि भामा कांचना त्या विहिरीमध्ये रोढ्याच्या आंधळ्या पडल्या पण अंश काही लागला आता त्या विहिरीमध्ये रुदन करतो नाही केलो तुझी सेवा दुःख नष्ट पापीन मी राहिले ना नाही केलं रात्र दिवस होता माझ्या पासी दडू काढू लागलासी जे जे दुःख झाले मला ना ते सोसिले विठ्ठला क्षमा करी गा देवराया अनादासी जरी लागे पाया देवाला दया आणि पक्षियाच्या घरी नाही सामग्री ना त्याची चिंता कर नारायण त्या विरेच्या थडीवर एका फळाचं वृक्ष निर्माण झालं फळ फूड त्या वृक्षाला लागलं पक्षी झाडावर बसावं फळाला पाळावं आणि त्या फळाला तांबडून विहिरीमध्ये तांबडून आणि हातामध्ये घेऊन ग्रहण करू लागले आणि आपला जीवन व्यापन करत आहे ऐसे करता करता काही दिवस झाले अनुभवाने लागले त्याच वेळी भोवाने लागले त्याच भोवाने लागले त्याच्या वेळी भोवाने लागले भोवाने लागले त्याच वेळी भोवाने लागले त्याच परिपूर्ण झाले भोवाडे लागलेला सुंदर बाळ जन्मास आला भामिनी म्हणतो कांचनाला बाई फिरव ग हात बाईने बाईने हात फिरव लागल्या सुंदर काया हाताला लागली बाई आला ग आमच्या जिव्हाचा जीवलंग आला बहिणी आता आमच्या जिव्हाचा उधार झाल्या वाचून राहणार मेरे बेटा रे आज कैसा अभागी आया और बेटा है तेरी सोने तैसी काया आज बेटा एवढे सुंदर म्हणजे तुझी काया असून 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ढेवळी जन्म दिली बेटा पण किती पापीन आहे रे डोळे असून आंधळी झाली आणि बेटा मी तुझ्या कायाला पाहू शकत नाही 3 रोजाच्या तिरगुळ 5 रोजाची सोवणी ठेवला 12 रोजाचा जो फळाचा वृक्ष होता त्याची जडी ओलांबली होती जडीला पाळणा बांधलं आणि भामा कांचना मोठ्या प्रेमाने बाळाचा पाळणा करत आहे मनी घेवनी आय अनुराग बाळ बघून घ्या 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 मनी घेवनी आय अनुराग बाळ बघून घ्या
घाला नंदाचा बाळा लाडका हिरा आईच्या पदरी घाला नंदाचा बाळ हा लाडका हिरा आईच्या पदरी घाला नंदाचा बाळा लाडका हिरा आईच्या पदरी घाला भाग्याने जन्मास आला आईच्या पदरी घाला भाग्याने भाग्याने जन्मास आला कुलाचा उधार झाला हरी घेऊन या जनुरागे हरी घेऊन या जनुरागे हरी घेऊन या जनुरागे बाळ बघून घ्या मनी घेऊन या जनुरागे बाळ बघून घ्या हरी घेऊन या जनुरागे बाळ बघून घ्या मनी घेऊन या जनुरागे बाळ बघून घ्या तानुल्या सोनुल्या माताय भागीच्या नंदना रडू नको माझ्या बेटारे हात बीते तुला आनंदाने पाळणं वगैरे झालं बाळ बाळ शेजू लागलं दिवसावर दिवस वाढू लागला ऐसे करता करता तो बाळाचं नाव गोपाळ ठेवला होती तो बाळ 7 वर्षाचा आता गोपाळ बाळ जेव्हा 7 वर्षाचा झाला झाडाची जडी ओलांबली होती त्या जडीला पकडलं विहिरीच्या बाहेर निघाला काही दुरीवर लक्ष गेला मोसंबीचा बगीचा होता त्या बगीच्यामध्ये एक साधू बाबा साधू म्हणावे कोणाशी नित्य भोगून गेला चबऱ्या नारीला 5 विद्या घरी गेला तिच्या पोटी समावला तुझा म्हणे साधू भराना जन्म मरण नाही त्याला आता जेव्हा त्या साधू बाबाच्या जवळ गेला समाधीला होता जसं खांद्यावर हात मांडला त्या साधू बाबाची समाधी भंग झाली बाळाकडे निहारू लागला रूपवान गुणवान दिलवान बुद्धिमान पुढी कन्या पुत्र होती सात्विक नतयाचा हरिक साधू बाबा विचार करतो देवा या वनाच्या ठाई एवढे दिवस झाले राहतो पण हा बाळ मी कसा कधी पाहला नाही बेटा कोण तुझी आई कोण तुझा वडील कोण्या देशाचा राहणार ना सांगावे सत्वर माझ्या पासून धरला साधू बाबाचा हात आता इकडे विहिरीमध्ये तांबडू लागल्या भामा कांतना बाळ हाताला लागत नाही बेटा गोपाळ अरे गोपाळ पण गोपाळ काही वाचेने बोलत नाही अहो बाळ माझ्या गमावला मोठे आम्ही पाहू कोण्या वनामध्ये राहू मोठे मी पापले कोण्या वनामध्ये राहू माझा गमावला आम्ही म्हणतो कांचनाला कोठे मी पावला कोण्या वनामध्ये राहू कोठे मी पावला कोण्या वनामध्ये राहू बाळ माझा कोण्या वनात जाऊ मोठे मी पाहू कोण्या वनात जाऊ
कोण्या वनात जाऊ मोठे मी पावसे कोण्या वनात जाऊ बाळ माझ्या गमावला मोठे मी पाऊ मोठे मी पाऊला कोण्या वनात जाऊ मोठे मी पाऊला कोण्या वनात जाऊ हाताला लागत नाही किलकाऱ्या मारू लागल्या रडू लागल्या हुकू लागल्या त्या वेळेला गोपाल बाळा साधू बाबाला घेऊन आला आई अगे रडू नका किंचित विचार करू नका तुम्हाला सोडून तुमचा बाळ कधी जाणार नाही खानदाच्या शालू आणि मात्र त्या ब्राह्मणाने विरीत सोडला एक एक करून विरीच्या बाहेर काढला आणि निहारू लागले भावा कांतला जरूर म्हणे कोण्या राजाच्या राण्या असतील देवा आणि काय विघ्नाने असतील ग या विधीमध्ये रोढ्याच्या आंधळ्या अरे अरे तेरी अजबनीला भगवान तेरा अंतर जाने पल में हसाता पल में रुलाता अरे पल में नाचन गाता त्या भामा कांचनाला तो ब्राह्मण विचारू लागला बेटा तुम्ही कोण ग तेव्हा भामा कांचना म्हणतो धरती माझी आई वडील आसमान आणि आम्हा असा वाटत आहे म्हणा गुरुदेवा आकाशानं भेटलं आणि या धरतरीने झेललं ह्या जगात आमच्या कोणी उरला एक कारण गेले त्यासी म्हणा वे आपले 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 त्यासी म्हणा आनंदाने ब्राह्मणाला आपल्या हृदयाला लावला आपल्या मोसंबीच्या बगीच्यामध्ये नेलं एका कुटीमध्ये स्वतः राहू लागलं आणि एका कुटी त्या भामा कांचना आणि गोपाळसाठी तयार झाली ज्याच्या नाही कोणी जेव्हा तो पडला हरली आणि जे कारंजले गांजले त्या म्हणाले आता त्या बगीच्यामध्ये आणि राहू लागल्या मोसंबीच्या ऐसे करताना गोपाळ बाळ 12 वर्षाचा मामीनी म्हणतो बेटा 12 वर्षाचा झाला रे आता तुला गरज आहे कशाची आई जा 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 झटकाला जाऊन गुरु अरे रामरसाचा घ्याल गुटका होईल सुटका सद्गुरु वाचून सापडेल सोय आणि धरावे ते पाये आधी अरे संत चरण मेरे लाग तेरे फूल जाएंगे भाग संत चरण मेरे लाग तेरे फूल जाएंगे भाग चरण मेरा जाएंगे भाग संत चरण मेरा तेरे फूल जाएंगे
विठ्ठला चरण जय बोल जय संत चरण रज लागता सहजन वासने अभिदेव त्यावेळेला गोपाळ बाळ त्या साधू बाबाच्या शरणाला गेला. बाबा मला शरणी घ्यावे ना दया दासावर करावे. आनंदाने साधू बाबांना आपल्या पदरामध्ये घेतलं. सद्गुरुनाथ महाराज महाराज की जय. एकाच पंख्याची व्यवस्था तरी करा थोडं. खूप आधी हा बारा माणसे हा विधी नाही ना. पूर्ण गिलावून गेला माणूस. कसा करा नका